नमस्कार. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नुकसान भरपाईची मदत जी आहे शेतकऱ्यांना अजूनही काही शेतकऱ्यांना मिळाली नाही. जी मदत आहे आता शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपासून या ठिकाणी वाटप होणार आहे पुन्हा एकदा. जाणून घेऊया नेमकी कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकऱ्यांना जी आहे मदत अजून बाकी आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले 31,628 कोटी रुपयाचे महापॅकेज मोठ्या अपेक्षेने प्रसिद्ध झाले. पण या मदतीचा प्रत्यक्ष लाभ मात्र लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. ई-के-वाय-सी पूर्ण नसणे किंवा आधार व बँक माहितीमध्ये तफवा आणि पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी यासारख्या अडथळ्यामुळे 5,42,000 शेतकऱ्यांना अद्याप मदत या ठिकाणी मिळाली नसल्याचा या ठिकाणी धक्कादायक निष्कर्ष या ठिकाणी समोर आलेला आहे. या शेतकऱ्यांच्या नावावरची तब्बल 355 कोटी 55 लाख रुपयाची रक्कम अजून सरकारकडेच या ठिकाणी अडकून राहिलेली आहे. ही जी मदत आहे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी 15 डिसेंबरपासून या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना 1 जानेवारीच्या नंतर ही मदत या ठिकाणी मिळणार आहे. राज्यातील सर्वात जास्त रक्कम जी आहे ती मराठवाड्यामधील शेतकऱ्यांची आहे आणि 165 कोटी 72 लाख रुपयाची मदत जी आहे शेतकऱ्यांची अजून सरकारकडेच या ठिकाणी अडकलेली आहे. ही मदत बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांची जी आहे मदत ही अजून सरकारकडेच अडकलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 29,000 शेतकऱ्यांना जे आहे अजून मदत मिळाली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये 45,000 शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाईची मदत मिळाली नाही. धाराशिवमध्ये 24,000 शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आणि हिंगोलीमध्ये 13,000 शेतकरी अजून मदतीपासून वंचित आहे. जालना जिल्ह्यामधील 38,000 शेतकरी वंचित आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये 55,000 शेतकरी वंचित आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 45,000 शेतकरी जे आहे अजूनही अतिवृष्टी नुकसानीपासून जे आहे वंचित राहिलेले आहेत. जवळजवळ मराठवाड्यामधील सगळ्यात जास्त शेतकरी जे आहे नुकसान भरपाईचे पासून अजून वंचित राहिलेले आहे आणि सरकारकडं अजूनही या नुकसान भरपाईचे 355 कोटी रुपये अजूनही सरकारकडं अडकलेले आहे. ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपासून वाटपाला सुरुवात होईल आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना 1 जानेवारीच्या दरम्यान जानेवारी महिन्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो जे आहे ही होती मोठी आणि महत्त्वाची बातमी.